हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल। आता आपण यू स्टार्ट डाइंग स्लोली म्हणजे तुम्ही हळूहळू आनंदाला पारखे होतात या कवितेचे शब्दार्थ इथे लिहिणार आहोत। अज्युमिंग गृहीत धरणे, मानणे, असाइन्ड काम नेमून देणे, नेमणे ठरवून देणे, एक्सरसाइज अभ्यास, व्यायाम किंवा कसरत। जंक फूड म्हणजे बाहेरचे अन्नपदार्थ किंवा झटपट तयार होणारे पदार्थांना जंक फूड म्हणतात। पार्टिसिपेट म्हणजे सहभागी होणे किंवा भाग घेणे। ऍक्टिव्हिटीजचा अर्थ आहे उपक्रम। इग्नोर दुर्लक्ष करणे, उपेक्षा करणे। लोकॅलिटी म्हणजे परिसर किंवा स्थान, विशिष्ट प्रदेश। डाइंग स्लोली म्हणजे आनंद गमावणे। डाइंग स्लोली म्हणजे मरताय असं नाहीये, आनंदाला मुकणे किंवा आनंदाला पारखे होणे अर्थानं। ॲप्रिशिएट म्हणजे प्रशंसा, दाद देणे, रसग्रहण करणे। सेल्फ एस्टीमचा अर्थ स्वतःची प्रशंसा किंवा स्वतःचा आदर करणे। स्लेव म्हणजे गुलाम किंवा नोकर, चाकर या अर्थाने। हॅबिट्स म्हणजे सवय किंवा नित्याची वागणूक। रुटीन म्हणजे नित्यक्रम, परिपाठ। पॅशन म्हणजे आवड। टर्ब्युलंट म्हणजे अनावर, प्रक्षुब्ध किंवा चंचल। इमोशन्स म्हणजे भावना, मनोविकार असंही म्हणता येईल। ग्लिसन म्हणजे चकाकणे किंवा चमक। हार्टबीट हृदयाचे स्पंदन किंवा हृदयाची धडधड। सॅटिस्फाईड म्हणजे समाधानी। अनसर्टन म्हणजे अनिश्चित किंवा सारखा बदलणारा। लाईफ टाइम म्हणजे आजीवन किंवा संपूर्ण आयुष्याचा काळ। सेन्सिबल म्हणजे शहाणा, जाणता किंवा समंजस। फुलफिल म्हणजे पूर्ण करणे, पूर्तता करणे। डिझायर म्हणजे इच्छा किंवा इच्छित वस्तू, तीव्र इच्छा या अर्थाने। इंटॅक्ट म्हणजे अखंड किंवा शाबूत असणे। एव्हिडन्स म्हणजे पुरावा किंवा खूण। कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण किंवा वैशिष्ट्ये। इथेच आपले शब्दार्थ संपलेले आहे। जर तुम्हाला काही शब्द आवडत असतील, त्याचे अर्थ हवे असतील तर कमेंट करून विचारू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। माझं नाव आहे सपना टीचर। धन्यवाद।